डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईमध्ये आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। बरेच विषय आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पाटील साहेब, आधी तर तुम्ही चैत्यभूमीवर गेला होतात, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय, काय भावना? आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्या निमित्तानं चैत्यभूमीवरती अभिवादन करण्यासाठी गेलो होतो। आम्ही तिथे जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झालो। सर्व आज जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना मनापासून खूप खूप जयंतीच्या शुभेच्छा प्रथम देतो। दुसरी गोष्ट म्हणजे आता लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकींच्या संदर्भात तुम्ही समाजाला काय आवाहन केलेलं आहे? या निवडणुकीत आम्ही नाही आहेत, परंतु समाजाच्या हातात यावेळेस सगळं काम समाजाच्या हातात। समाजाने ठरवायचं कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं, कारण सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूनं असणाऱ्याला, मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याला समाजानं मदत केली तरी काय हरकत नाही। कारण उभा राहण्यापेक्षा पाडण्यास सुद्धा खूप मोठा विजय आहे। आणि आपण काय या राज्यात कुठंच अपक्ष उमेदवार दिलेला नाही, कोणाला पाठिंबा पण नाही किंवा कोणत्या पक्षाला पण नाही, ना युतीला ना आघाडीला कोणालाच, परंतु पाडणारं सुद्धा बनलं पाहिजे। त्यात सुद्धा खूप मोठी शक्ती आहे मराठा समाजाची। उभाच राहावं असं काय नसतंय, मताची किंमत त्यांना कळाली पाहिजे। जसं बाकीच्यांच्या मताची किंमत कळती आणि त्यांना भिवून बाकीच्या समाजावरती अन्याय केला जातो, त्यांना न्याय दिला जात नाही। यावेळेस मराठ्यांच्या मताची सुद्धा भीती वाढली पाहिजे, ती पण पिढ्यांना पार भीती वाढली पाहिजे। मराठ्यांच्या नादाला लागल्यानं आपण इतकं भयानक पडलो होतो असं त्याला आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे। या ताकदीनं मराठ्यांनी 100% मतदान करून यावेळेस पाडण्याच्या भूमिकेत जरी राहिलं तरी खूप मोठा विजय। समाजाने ठरवायचं आता कोणाला पाडायचंय आणि कोणाला काय करायचं। ज्याला पाडायचं त्याला पाडा। निवडणुकीत नाही असं तुम्ही म्हणताय, पण नाशिकच्या जागेसंदर्भात म्हणजे काही चर्चा सुरू आहेत की मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार दिला जाईल जर छगन भुजबळांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली तर, त्या संदर्भात तुमची काय भूमिका? नाही, तेव्हा काय माझा किंवा माझ्या समाजाचा तो निर्णय नाही। आम्ही मागे सरकलो ना, पण अपक्ष उभा राहण्याचा अधिकार कोणाला पण आहे, तो वैयक्तिक राहू शकतो। त्याने आंदोलनाचा उपयोग करून घ्यायचा नाही आणि फोटोचा पण नाही। फोटो म्हणजे आंदोलन, याचा अर्थ असा नाही की आम्ही लय मोठे झालो, असा नाही। शेवटी समाज मातीत जायला नको। तुझ्या राजकीय एकट्याच्या स्वार्थासाठी तू तुझं कुटुंब मोठं करशील किंवा कोणत्या तरी उमेदवाराकडून तू पैसे घेणार आहे आणि उभा राहायला म्हणून तू राहणार आहेस। तुला हे माहीत नाही आहे त्या नादात आपण कोणत्या तरी उमेदवाराचे पैसे घेतोय, कोणत्या तरी नेत्याचे पैसे घेतो, उभा राहतोय। या नादात तुझ्या त्या मस्तीत समाजाचा किती नुकसान होणार हे तुझ्या लक्षात नाही आहे। कारण त्या पापाचा वाटेकरी त्याने होऊच नाही कधीच। कारण समाज नाही म्हणतोय ना, तर तुला उभा राहायचंय तर तू वैयक्तिक मतावर उभा राह। कारण समाजानं ठरवलंच नाही कोणालाच, कारण राजकारण हा पिंडच नाहीये। समाज यावेळेस राजकारणात नाहीच आहे। सगळ्यांची भावना एकच आहे की लेकरं मोठे झाले पाहिजे। याच्यासाठी तुला जर वाटतंय समाज आणि लेकरं मोठे व्हावं समाजाचे, तर तू जाणून बुजून पैसे कमावण्यासाठी म्हणजे जात विकून तुला जर मोठं व्हायचं असेल तर तुलाच मराठी पाडल्याशिवाय सोडणार नाहीये। त्यामुळे अपक्षच कोणी नाहीये। ते त्या कोणाला भरायचं असेल, राज्यातला विषय सांगतो मी तुम्हाला, तर ते त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे। पण समाज म्हणून किंवा आंदोलनाची काही भूमिका त्यांनी घेऊन समाज एका झालेला आहे। खूप दिवसानंतर माझी जाती एकत्र झाली, उगाच तिचा वापर करून तू मोठं व्हायचं काम कुणीच करू नये, या राज्यात कुणीच करू नये। आतापर्यंत सगळे सोयरीची अंमलबजावणी झालेली नाहीये। आत्ताची आंदोलनाची स्थिती काय? आंदोलनामध्ये आत्ता नेमकं काय सुरू आहे? मराठा जे आंदोलन आहे जे उभं राहिलेलं आहे, आणि पुढची स्थिती काय असणार आहे? पुढची दिशा नेमकी आंदोलनाची काय? ते 8 जूनला आम्ही सभा घेऊन ठरवतोय समाज। 6 करोड मराठे नारायणगडावरती, बीडला 900 एकरवरती एकत्र येतोय। एकही मराठा त्या दिवशी घरी राहणार नाही। सगळेजण स्वतःच्या जातीसाठी आणि मुलासाठी एक दिवसाचा वेळ पूर्ण या समाजासाठी देणार आहे। कारण ती विश्वातली या पृथ्वीतलावरती सगळ्यात मोठी सभा असणार आहे ती, कारण तिचा रेकॉर्ड या जगात कोणीच तोडू शकणार नाही। पण ती न्यायासाठी असणार आहे, कुठं रेकॉर्ड करण्यासाठी नसणार आहे। परंतु पोरांना जातीला जर न्याय द्यायचा असला तर आम्हाला कुठंतरी लोकांसाठी आम्ही एकत्र आलेलो आहेत, स्वतःच्या लेकरासाठी आम्हाला कुठंतरी एकत्र येणं गरजेचं आहे। म्हणून 8 जूनला प्रचंड मोठी सभा मराठ्यांची तिथं होती आणि 4 जूनलाच मी आमरण उपोषण सुरू करणार आहे। कारण मी ते आमरण उपोषण सुरू जरी असलं तरी मी त्या सभेला तसंच उपोषणातून जाणार आहे। कारण त्या दिवशी जरी काही मराठी निवडून आलं म्हणून, पडले म्हणून दंग असतील, गुलाला ते फेकण्यात याच्यात त्याच्यात, आम्ही त्याच्यात दंग राहणार नाहीत। आम्हाला आमचे लेकरं समाज मोठा करायचा आहे, आम्ही त्याच्यात आनंद मानणार आहे। त्यामुळे त्याच दिवशी म्हणजे 4 जूनलाच आम्ही आमरण उपोषण करणार आहे। कारण स्वतःचे लेकरं आणि जात सोडून लोकांच्याच गुलाला उधळायची सवय लागलेली आमचे काही लोक,
त्यांना ही चपारक मराठा समाजाची असणार आहे की आम्हाला त्याच्यात रस नाही आहे. आम्ही आमच्या लेकरासाठी भांडतोय, लढतोय, जीवाची बाजी लावतोय तिथं. म्हणून 4 जूनपासूनच आमरण उपोषण सुरू होणार आहे. आणि त्या 8 जूनच्या कार्यक्रमाला सुद्धा करोडोंना मराठा समाज येणार आहे. मी तसंच उपोषणामध्येच तिथं जाणार आहे. वापस येऊन पुन्हा ते सुरूच राहणार आहे. म्हणजे ते बंद होणार नाही. आम्हाला समाजासाठी लढायचं आणि आम्ही लढणार आहे. एक मुद्दा असा की आता मुंबईमध्ये तुम्ही बैठक घेतली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई सगळ्या परिसरातले मराठा आंदोलक जे आहेत ते आले होते. बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, काय निर्णय झालेले आहेत, 8 तारखेच्या सभेसंदर्भात काही ठरलंय का? समाजाची कशी फसवणूक झाली, समाजाला नेमकं काय मिळालं, आणखीन समाजाला काय मिळवून द्यायचं. म्हणजे जरी मुंबई, नवी मुंबई, कोकणातल्या सगळ्या बांधव इथं होते, तरी समाजाच्या हिताच्या प्रश्नावरती आणि पुढं राहिलेले काय प्रश्न आहेत त्याला कसा न्याय देता येईल याच्यासाठी ती चर्चा झाली. आणि 8 जूनच्या सभेबद्दल झाली. कारण कोकण, मुंबई महानगर जे आहे पूर्ण, नवी मुंबईसह हे सगळेच बांधव 8 जूनला नारायणगडावरती येणार आहे. याच्यावरती त्यांनी एकमतानं त्यांनीच ठरवलेलं आहे. आणि त्यांनी ठरवलं आणि 1 मत आणि 2 मताचा विषय नाही. जात त्यांची पण आहे, लेकरं त्यांचे पण आहेत, समाज मोठं करायची इच्छा त्यांच्याही मनात आहे. त्यामुळे इथला कुठलाच मराठा, म्हणजे तो व्यावसायिक मराठा असेल, नोकरदार मराठा असेल किंवा कामगार असेल, कष्टकरी असेल, सगळेच मराठी जितक्या लाखात, जितक्या हजारात ते इथं आहेत, हे सगळेचे सगळे नारायणगडाकडे 1 दिवसासाठी, जातीसाठी आणि मुलासाठी येणार आहे. ते आजपासूनच तयारी करायला. आम्ही तसंच त्यांना विनंती केली की आजपासूनच तुम्ही तयारी करा. आता विनंती करण्याची गरज पण नाही आहे, कारण त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. काही मोठा झाला पाहिजे यासाठी तेही रात्रंदिवस उद्यापासून पाळणार आहेत. असं त्यांनी कबूल केले असं म्हणायची गरजच नाही. कारण समाज आपल्याला मोठा करायचा आहे आणि हे आंदोलन सामुदायिक, एकतर्फी नाही आहे. मी कधीच मला नेता किंवा नेतृत्व मानलेलं नाही. मी आजही जमिनीवरती माझ्या गोरगरीब लोकांसाठी मी आजही झिजतोय, झुंज द्यायला तयार आहे. आणि सगळ्या बाजूनं टोकाचं सरकारची खेटण्याची माझी तयारी. माझा समाज मोठा व्हावा म्हणूनच. त्यामुळे ते कसे मागे राहणार आहेत, तेही आमच्या पुढे 10 पावलं पडणार आहेत. प्रचंड स्वरूपात मराठा समाज इकडून तिकडे निघणार आहे. 900 एकरवरची सभा होणार आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला आपण बघतोय की राजकीय पक्षांना लहान लहान मैदानावर सभा घेताना ती मैदानं भरवायला वेळ लागतोय, प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला नेमका काय विश्वास आहे? 900 एकर म्हणजे मोठं चॅलेंज असणार आहे. 900 एकरची सभा आणि ती पूर्ण जागा भरवणं, लोकांनी जागा भरवणं, काय विश्वास आहे तुम्हाला? त्यांना चॅलेंज येते, आम्हाला कुठे. माझी जातच एवढी बलाढ्य आहे की ती स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी एकत्र यायला लागली. छळ किती दिवस सहन करायचा, अन्याय किती दिवस सहन करायचा. आम्ही त्यांना सत्तेवरती बसवायचं आणि यांनीच आमचा छळ करायचा. आमच्या माता माऊल्यांचा आक्रोश सुद्धा यांना कळत नाही. यांच्या आई बहिणीचं यांच्या लक्षात येतं ताबडतोब. आमचे करोडोने माता माऊली 3-3 वर्षाच्या लेकरांपासून 80-90 वर्षाच्या आजी सुद्धा रस्त्यावरती होत्या की जेणे या कार्यक्रमाच्या टायमाला 7 महिने एवढ्याला सभा झाल्या. याच्यात माता माऊली रस्त्यावर आलेल्या सरकारला लाज सुद्धा वाटत नाही की आपल्या राज्यातली आई बहीण रस्त्यावरती, स्वतःची आई बहीण दिसती. ज्या आई बहिणीचे डोके फुटले ते यांना दिसल्या नाहीत. आमच्या माता माऊल्यांवरती गुन्हे दाखल केले, त्यांना तडीपार केले. काय सरकार आहे? अहो यांना लाज वाटते नावं सुद्धा तोंडावर घ्यायला. कुठं तडीपार महिलांना करत असतात काय? तडीपार करतायत, खोटे गुन्हे दाखल करायला लागले. आरक्षण द्यायचं नाही म्हणून बदनामीकारक काही षडयंत्र रचायचे. कसले ते डबडे धरून आणायचे आणि ते इकडं बसवायचे, त्यांना प्रेस आमच्या विरोधात घ्यायला लावायचं. हे चाळे करायचे. सरकार चाळे करायसाठी नसतं. ज्यावेळेस आपण त्या गादीवरती बसतो त्यावेळेस आपली जबाबदारी की जनतेला न्याय दिला पाहिजे. तुम्ही न्याय द्यायचा सोडून तुमच्यापेक्षा ते असं वाटायला लागलं की ते इंग्रज निजामा बरे होते अशी म्हणण्याची वेळ समाजावरती आली. पण त्यांना ठेप्याला आणायला आम्ही पक्की येतं. त्यांना नसत्यान भरत सभा. 900 एकर बघायला म्हणा. कोणाला मोजायचं असलं ना, त्या मागच्याला एकदा मोजायचं राहिलं होतं मुंबईत, किती आलो आम्ही, त्याला मोजायचं असलं डबल ये म्हणा. तुला दिसतील तिथं मराठी कसे जातात. आता नाही मराठी घरी थांबत. कारण अन्याय काही सीमा असती, परिसीमा असती. अन्याय किती दिवस सहन करायचा. आता आम्ही नाही करत. तुम्हाला गाव खेड्यापासून शहरापासूनचा एक बी मराठा 8 जूनला आपण आपल्या गावाकडे दिसला नाही पाहिजे. नारायणगडावर दिसले पाहिजे मराठी. एक राजकीय पक्ष खरं तर प्रकाश अण्णा शेंडगे असं म्हणालेत की जर भुजबळांनी लोकसभा लढवली आणि मराठा समाजाने त्यांना विरोध केला तर आम्ही त्यांनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य वापरले की आम्ही 160 मराठे पाडू. तुम्ही एक भुजबळ पाडलात तर आम्ही 160 मराठे पाडू. त्याच्यावर बोलतच नाही मी काही. त्यांना त्यांचीच पंचायत आहे, दुसऱ्याचं कायला दूर नसली तर तुमचं तुम्हीच बघा म्हणा. त्यांच्यावर बोलतच नाही मी. कारण ज्याला समाजाची आस्था असते, ज्याला गोरगरिबांची दया येते, ज्याला गोरगरिबांचे प्रश्न कळतात, स्वतःच्या जातीतला किती मोठा आक्रोश आरक्षणासाठीचा, हे ज्यांना लक्षातच येत नाही, तर ते किती दिवस पक्षाचे जोडे उचलणार आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर नाही बोलू शकत. कारण मी त्यांना एकाही शब्दानं आत्तापर्यंत दुखवलेला नाही. हे एवढ्या वेळेला सोडणं नाही, त्याला सोडणार बी नाही.
पण धनगर बांधव असेल किंवा खालचे कुठले छोट्या जातीचा नेता असो किंवा माणूस एकाही दुखवलं नाही. त्यामुळे यांना दुखवण्याचा माझा काय उद्देश नाही, परंतु स्वतःच्या जातीच्या मुलांचा जातीचा काय आक्रोश आहे हे त्यांनी खूप समजून घेणं गरजेचं आहे. तो राजकारणी माणूस आहे, ते येवल्यावाला, त्याची कड ओढायची तुम्हाला काहीच गरज नाही एवढी. कारण आपल्या जातीतले लेकरं आरक्षणासाठी आक्रोश करतात धनगर बांधवांचे, त्यांच्यासाठी तुम्ही लढा उभा राहा, आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्या उभा राहतो. त्याची कुठे बाजू ओढताय? ते राजकारणी, ते कधीच चांगलं होऊ देणार नाही कोणाचंच, कधीच. एकदाही धनगर आरक्षणाबद्दल तो बोललेला नाही, एकदाही. मग जर तू धनगर आरक्षणाबद्दल तो बोलतच नाही, त्याची बाजू तुम्ही घेता कशाला? विनाकारण कशाला घेताय? तो राजकारणी माणूस, त्याला फक्त धनगर बांधव ह्या सभेसाठी लागतो, गर्दी करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. एकदाही म्हणला नाही ते धनगर बांधवांना जी मागणी आहे त्याप्रमाणे आरक्षण द्या. त्याला ओपन चॅलेंज आहे माझं, त्यावेळेसही होतं ना आत्ता पण आहे. मन म्हणा तू ओबीसीचा नेता म्हणतो ना स्वतःला, ते येवल्यावाला मन धनगर बांधवांना आरक्षण द्या, तो नाही म्हणत, कारण त्याला फक्त वापर करायचा आहे. हे धनगर बांधवांच्या नेत्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याची बाजू कशाला वळताय? तुम्ही मोठे व्हा, तुम्हाला काय व्हायचं, पण जातीचा आक्रोश, तुमच्या धनगर बांधवांच्या लेकराचा आक्रोश सुद्धा लक्षात ठेवा. त्या आरक्षणासाठी लढा ना, त्याच्यासाठी कशाला, त्याची कशाला बाजू वाढताय? 180 पाडी नाही 170 पाडी, हे काय एवढी सोपी आहे का तुम्हाला वाटतं मराठीची? हे पडून देतात, हे कोणाचे गाबाळ कोणकडं फोडी देतं निवडून नाही देते. हे चांगल्या चांगल्या सुधारून द्यायचं नाही तर यांना काय सुधारून द्यायची? एक शेवटचा प्रश्न, मागच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये गोळीबाराची प्रकरणं वाढलीत. आज बघायचं झालं तर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असं वाटतंय का तुम्हाला? येते आता मला काय आली तर तिकडे कुठं गोळ्याबार झालेत मला काय माहित. नाही ते काय आता ते गृहमंत्री हुशार येतं, त्यांचं ध्यान सध्या माणसं फोडण्यात. ईडी लाव यासाठी लाव, मला फोडायचं होतं त्यांना यासाठी लाव, माणसं फोडण्यावर देणे त्याच्यावर नसन देण. आणि ते कुठं आंदोलनात आलता एखाद बार गोळीबार झालेला, कोणी कोण म्हणले कोणाच ते झालं? मग ते आता ते गृहमंत्र्यालाच विचारायला पाहिजे तो प्रश्न, मला काय उपयोग? ते थोडंच आंदोलनात आलता म्हणून त्याच्या बाजून वाढावं आम्ही. कायदा आणि सुव्यवस्था नाहीच येन कायदा सुव्यवस्था नाही, कोणाला सुख नाही इथं. आमच्या माता मावल्या मारल्या तरी त्यांना त्या माता मावल्याने दिसली, आई बहीण नाही दिसली, ती स्वतःची दिसते त्यांना. फक्त त्यांना त्यांचं कुटुंब त्यांच्या पायापुरतं बघतात ते. आणि हे गोळीबारच नाही, आणखीन खूप त्रास होणार आहे जनतेला जर जनता शाने नाही झाली, खूप अति त्रास होणार आहे. हे जे आता कोणाकडे हल्ला झालाय म्हणताय तुम्ही, या सगळ्या मंडळीला सुद्धा, व्यावसायिक मंडळीला सुद्धा, नोकरदारांना, शेतकऱ्यांना सुद्धा प्रचंड त्रास होणार आहे या लोकांचा, प्रचंड. हे चालूच शकत नाही व्यवस्थित, यांना फक्त अन्याय करायचा. आणि पूर्वी कसं होतं माहितीये का, आपल्या पक्षात आला तर घेतला जायचा, हे बळच आणतात दादागिरीनं. म्हणजे हे कुठं प्रचाराला नाही, यासाठी हेच हल्ला घडून आणून येते, गोळी हाणली म्हणले कोणाला, हेनेच करायला लावू नये आणि यांनीच म्हणून मग चल प्रचाराला आमच्या. हे लय नमुने येते, यांना नीट करायचं असलं ना सामान्य जनतेला एकत्र यावं लागत. हे काय यांचा भरोसा नाहीये. हे आता एक लागलाय का आम्हाला, काल नांदेडला आलता नाही कोणतरी हिरो, आता अभिनेता काय म्हणून आलता ना तिकडं, आज मग असं करून अर्धी मराठी आणतंय, याला बाहेर काढायचं असतं. मी कोण आता होता त्याला म्हणलं असतं हा ना एखादी गोळी एडी वागडी हाणली गोळी, ते पळत आहे उद्यापासून, बघा पळत आहे की नाही. आता ही शाळा आहे, हे अजित पवारांसारखं. आठवड्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी सुद्धा भेट घेतली होती सलमान खानची, आणि त्यानंतर आज गोळीबार झाला. नाही तसले सूत्र नाही जोडता येते मला, मग माझ्या गाड्यात टाका काहीतरी तुम्ही एखादा शब्द, मला ते सूत्र नाही कळायचं मला. पण मला एवढं माहिती की ते काहीतरी कामाला लावतात. ते नाही का भोपाळला मोदी साहेब म्हणले होते 70,000 कोटीचा घोटाळा राहील, काढीन मी बाहेर. ते आज दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री झाले. तसं कोणी नाही आलं की आळू डवची देत खालून की तू असं कर. मला तेच केलं ना, तू 10% मान्य कर किंवा अमुक कर, तर मग तुला मध्ये टाकू. म्हणलं तू मध्ये टाक, मी तयार आहे मध्ये जायला. कारण माझी एवढी बलाटे जाते, यांना झोप बी नाही येऊन द्यायचे. मराठ्याचा 6 कोटीचा आग्या मोळ जर मागा लागला ना, यांना समुद्राच्या पलीकडे राहायला जावं लागेल. एवढं सोपं नाही. आता हे कोणाला तरी, पण हे बदलावं लागणार आहे जनतेला. सुखी जर जनता करायची असेल तर जनतेला हे बदलावं लागणार आहे. कारण राजकारण का माझा मार्ग नाही किंवा मला काय मुख्यमंत्री व्हायचं नाही म्हणून मी बोंबलतोय. सत्य सांगतो, जर सुखी सगळ्यांना राहायचं असेल ना, यांचा टांगा पलटी करायला शिवाय पर्याय नाही लोकांना. नाही तर लोक परेशान करून टाकते, हवालदिन करून टाकते. हे होते मनोज जरांगे पाटील, आणि त्यांनी मराठा आरक्षणाची पुढची दिशा, राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यासह अन्य काही विषयांवर सुद्धा आपल्याशी बातचीत केली. कॅमेरा पर्सन अमृत दुधाणे सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.